राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काय घडामोडी चालल्यात किंवा शरद पवार गटामध्ये काय चालत ह्याच्यावर मी बोलणं काही उचित ठरणार नाही. की तुम्ही सांगताय मीडियातून ज्या बातम्या येतात त्याच आम्ही ऐकतो. आम्हाला कोणी काही सांगितलेलं नाही की कशाकरता भेटणार आहेत, अजेंडा काय आहे ते. मागच्या वेळेला ते भेटले होते, आम्हाला सगळ्यांना सांगितलं की त्यांनी शेतकऱ्याच्या प्रश्नावर ते बोलले असं ते म्हटले होते. एकदा दोघं जेव्हा गेले होते तेव्हा त्यानंतर पुन्हा ते म्हटले की नाही मी ते जनजीच्या आंदोलनाबद्दल बोललो वगैरे. ते काय म्हणतात काय मला माहिती नाही. तर काय अजेंडा आहे तर त्यांना माहिती असेल. मला त्यावर काही टिप्पणी करणं योग्य वाटत नाही. पण इंडिया आघाडी जी आहे ती अजूनही आहे का असं आपल्याला वाटतं? इंडिया आघाडीच इंडिया आघाडी ना? इंडिया of course. नाही, इंडिया आघाडी अगदी भक्कम आहे. शेवटी प्रत्येकाला माहिती आहे की भारतीय जनता पक्षाचा पराभव करायचा असेल तर सर्व विरोधी पक्षांनी आपली मतं एकत्र केली पाहिजेत आणि आमच्या मताचं विभाजन झाल्यामुळं भाजपलाच यश मिळतं नाही आणि ते आम्ही टाळलं पाहिजे. कित्येक वेळेला आम्हाला त्याला यश येत नाही टाळण्यामध्ये, पण आमचा प्रयत्न, आमच्या नेत्यांचा प्रयत्न आहे की इंडिया आघाडी म्हणजे एकंदरीत उद्देश असा आहे की भाजपच्या विरोधामध्ये जे जनतेमध्ये जो रोष निर्माण झालेला आहे पहिल्यापासून आहे त्याला एकत्रित करण्याकरता सर्व विरोधी पक्षांनी आपल्या मताचं विभाजन टाळलं पाहिजे. हे त्याचं मूळ सूत्र आहे. आता तर एकूणच म्हणजे अनेक घटना त्याला कारणीभूत आहे. सीएम आणि जयंत पाटलांचा एकत्र प्रवास, त्यापूर्वी जयंत पाटील सीएमला जाऊन भेटणे, त्यानंतर मोदीजींना सुप्रियाताई आणि शरद पवार जाऊन भेटणे, आता सगळे खासदार घेऊन जाऊन भेटणे, ही एकूणच ही काही योगायोग नाही, काहीतरी स्क्रिप्टेड आहे. त्या दिशेने हे पावलं चाललेले आहे. तुम्ही इतक्या दिवसाचा राजकीय अनुभव आहे, तुम्हाला काय होतंय असं वाटतंय राजकारणात? अशा जेव्हा घटना घडतात तेव्हा त्याच्या मागे काहीतरी वेगळा संदर्भ असतो. हे तुम्हालाही माहिती आहे, मलाही माहिती आहे. पण आता एक्झॅक्टली कुणाचं काय चाललेलं आहे, कोण कुणाला कशाकरता भेटतंय, सकृतदर्शनी ते सांगतात, काहीतरी कारण सांगतात, पण तो कशाकरता भेटतं हे आपल्याला सर्वांना माहिती आहे की जेव्हा अशा भेटीगाठी होतात आणि ज्या भेटीगाठी उघड होतात त्या वेगळ्या आहेत, त्या गुप्त होतात त्या आपल्याला कोणालाच कळत नाहीत, त्याही होतात. त्यामुळे काहीतरी कुठेतरी काहीतरी अस्वस्थता आहे. मी मागेही बोललो होतो एकदा. कारण ते काय आहे की राष्ट्रवादीच्या कोणी मला सांगितलं असं नाही, मला आमचे जे सत्ता पक्षातले जे काही मित्रमंडळी जुने आहेत ते सांगतात की आम्ही हा पक्ष फोडणार. आम्ही उद्धव ठाकरेंचा पक्ष फोडला तसं आम्ही राष्ट्रवादी पण फोडणार असे हे लोक सांगतात आम्हाला. आता होतील का नाही मला माहीत नाही, पण आता बोलताना म्हणजे जसं उघड भेटी होत आहेत तशा गुप्त पण भेटी होतात असं वाटतं नाही, झाल्या. होत मला माहिती आहे ना ते, मला माहिती आहेत काही. पण ते राजकारणात होतात ना. आता शेवटी काय सगळ्याच उघड भेटी होतात असं नाही. मी मुख्यमंत्री असताना आमच्या बऱ्याच गुप्त भेटी व्हायच्या, ती माहिती होतं. एसआयआर प्रकरणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये देशभरामध्ये तुमच्या पक्षाच्या वतीने, इतर पक्षांच्या वतीनं, ममता बॅनर्जींचा पक्ष असेल किंवा इतर, मोठ्या प्रमाणामध्ये आवाज उठवला जातोय आणि महाराष्ट्रातील एसआयआर, विदर्भातील एसआयआर जे प्रकरण आहे त्या संदर्भात पुढं कसं तुमचं म्हणणं जे आहे ते पुढं कसं नेणार? कसं नेणार हे म्हणजे श्रेष्ठी ठरवतील पुढं आंदोलन कसं न्यायचं. पण हा विषय फार गंभीर आहे आणि हा दोन प्रकारचा विषय आहे. पहिला प्रकार असा आहे की काही राज्यामध्ये जे मायनॉरिटी वोटर्स आहेत जे हमखासपणे BJPला विरोध करतात त्यांची नावं गाळायचा प्रयत्न झाला. जे बाहेरचे लोक आलेले आहेत आसाममध्ये किंवा त्यांच्याबद्दल शंका आहे की कुठल्या नागरिकत्व काय, अशा गोष्टी आहेत आणि त्यातून मग एका दृष्टीनं भाजपच्या विरोधातलं मतदान कमी करायचा प्रयत्न हा होतोय. त्याबद्दल वोट चोरी आंदोलन राहुल गांधींनी केलं, आपण सर्वांनी पाहिलं. पण माझा अनुभव वेगळा आहे माझ्या मतदारसंघातला. त्याच्याबद्दल मी प्रेस घेऊन कराडला मी सांगितलं होतं सगळ्यांना, पण तुम्हाला थोडक्यात सांगतो मी. आणि ते घडलेलं आहे ते प्रफुल्लच्या मतदारसंघात घडलेलं आहे. त्यांनी कदाचित माझ्या एवढं काम केलं नाही असं दिसतंय मला. माझ्या मतदारसंघामध्ये 3,15,000 वोटर्स होते 2024च्या विधानसभेच्या आधी. मी तक्रारी केल्या की इथले बरेच लोक डुप्लिकेट नाव आहेत, ट्रिप्लिकेट. आम्ही लेखी पत्र दिली, त्यावर काही केलं नाही सरकारने. आत्ता जेव्हा मी याचिका दाखल केल्या, मला पवारसाहेब आणि उद्धवजींनी सांगितलं की सगळ्या पराभूत उमेदवारांनी याचिका दाखल करायची. माझा त्याला विरोध होता, पण आदेश आल्यामुळे मी पण केली. माझी याचिका हायकोर्टात पेंडिंग आहे. काल ते एसआयआर झाल्यामुळे मी माझ्या मतदारसंघापुरतं मी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिले. एक पत्र तुम्हाला व्हॉट्सअपवर मी टाकतो तुमच्या माहितीकरता. माझ्या मतदारसंघामध्ये एकट्या 21,000 लोकांची नावं 48,000 ठिकाणी नोंदली गेली.
एकाची 17,000 लोकांची नावं 2 ठिकाणी आहेत माझ्या मतदारसंघात. काहींची 3, काहींची 4, काहींची 5. एका माणसाचं नाव 15 ठिकाणी आहे. स्वतःचं नाव, वडिलांचं नाव, आडनाव तिन्ही एकत्र मॅच होणार आहे. सगळं कम्प्युटरने मी सगळं काढलेलं आहे. माझ्या शेजारचे 5 मतदारसंघ आहेत भौगोलिकदृष्ट्या संलग्न. जयंत पाटलांचा वाळवा, बाळासाहेब पाटील सहकार मंत्र्यांचा कराड उत्तर, शंभूराज देसाईंचा पाटण, विश्वजित कदमांचा कडेगाव आणि शेराळा. 5 मतदारसंघातले प्रत्येक मतदारसंघातले 7-7, 8-8 मतं कॉमन आहेत. ही सगळी यादी छापून कलेक्टरात दिली. एकूण 56,000 डुप्लिकेट मतं माझ्या मतदारसंघात आहेत. आम्हाला माहिती आहे की त्यातल्या बहुतेक सगळ्यांनी डुप्लिकेट मतदान केलेलं आहे. हाताची शाई नेल पॉलिश रिमूव्हरनी काढून टाकायची आणि 3-3, 4-4दा करायचं. माझा मतदारसंघ अतिशय कॉम्पॅक्ट आहे. तासाभरात आपण संबंध मतदारसंघ फिरू शकतो. एका गावातून दुसऱ्या गावात जायला 5 मिनिटं लागतात. आणि सगळ्या शेजारच्या मतदारसंघांची डुप्लिकेट नावं ती केली. आम्ही सांगितलं होतं तरी यांनी काढली नाही. आत्ता SIR प्रक्रिया झाल्यावर माझ्या कलेक्टरनी 48,000 मतं कमी केलीत माझ्या मतदारसंघात.